8:10 पर पहली गेंद गिरने वाली है। बिल्कुल समय पे मैच शुरू हो चुका है और यकीनन मैं कहना चाहूंगा कि 30 मिनट अंपायर आप जरा ध्यान दें, क्योंकि 8 मैचेस हमें पूरे करने। नीरज राणावत और संतोष चौधरी, प्रसन्न पाटिल। अब उस्मान पटेल के बाद मन में भी एक सवाल होगा, उनके पास 2 अच्छे गेंदबाज है, 5 ओवर का मैच है, कंपलसरी चेसिंग है। किस गेंदबाज को 2 ओवर दिए जाए? हल्के हाथों से इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिला। खाता खुल चुका है आदित्य 11 काशिद का। शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर गेंद को फील्ड किया गया। प्रसाद पाटिल ने अपना खाता खोला, अपनी टीम आदित्य 11 काशिद का खाता खोलते हुए। वहीं दूसरी तरफ अरमान शेख, हाफ सेंचुरी मेकर इन आरपीएल, 50 रन बना चुके, अर्धशतक। पहला बल्लेबाज बने थे वो, क्लासिकल ट्राई उनमें नजर आए। 22 गेंदों में 61 रनों की एक शानदार पारी। अगर उस पारी को दोहराते हैं तो आदित्य 11 काशिद की उम्मीद बनी रहेगी कल आने के लिए, सुपर 8 के लिए। एक रन जरूर मिलेगा, लेकिन क्या लाइन और लेंथ भरी गेंदबाजी हो रही है। प्रसन्न पाटिल, दुंदरे का यंगस्टर, काबिल तारीफ। तेजस मात्री की यह खोज थी व्यवसायिक स्तर पर। अंगद पाटिल, उस्मान पटेल और कपिल पारवे इस टीम का थिंक टैंक सोच रहा है कि किस तरह से ये सुपर 16 का मैच हमें जीतना है। बैकफुट पे जाके इसके कवर्स में मारने की कोशिश की थी, बाहरी किनारा, शॉर्ट थर्ड मैन के ऊपर गेंद को फील्ड किया। प्रसाद पाटिल ने यह कोशिश जरूर की थी। प्रसन्न पाटिल अब तक मैंडेटरी पावर प्ले का ओवर अच्छा डालते हुए 3 गेंदें उन्होंने डाली, महज 3 सिंगल दिए, उसमें एक लेग बाई शामिल। दोनों ही बल्लेबाज 1-0 पर खेल रहा है अरमान शेख, तो 2 पे खेल रहे हैं प्रसाद पाटिल। हशिवरी का यह बल्लेबाज अरमान शेख, देखिए अली ने अच्छी फील्डिंग की वहां पे, उस्मान ने आवाज दी, वरना अली तैयार नहीं थे। 1 रन जरूर मिला। ये होना चाहिए, हर पल आपको, हर क्षण चौकन्ना रहना चाहिए। क्रिकेट है भाई, ये कोई फिल्म नहीं है, गलतियों पर आपको बार बार ही टेक्स मिलेंगे। ये लाइव है, लाइव। यहां पर आपको 1 टेक में ओके करना जरूरी। शटल 150 ठेवलाय. अंपायर का ओवर समाप्ति का इशारा, लेकिन ओवर की आखिरी गेंद पर क्या बाउंड्री हासिल की बल्लेबाज प्रसाद पाटिल ने। जो रफ्तार दी प्रसन्न पाटिल की, उस रफ्तार का इस्तेमाल किया, गेंद को महज दिशा दी, शॉर्ट फाइनली को चीरती हुई गेंद गई फाइनली बाउंड्री के बाहर। 4 रन। सुपर 16 का यह माहौल, उस्मान के ढेर सारे फैंस फॉलोअर उस्मान से भी पहले आ चुके थे, क्योंकि भाई उस्मान का मैच है, पहली गेंद से हम देखना चाहते हैं मैच कहां पे टर्न हुई, कहां पे घुमाव मिला। I11 ओवे के सपोर्टर्स मैं उनको स्टेज पे बुलाना चाहूंगा। ये होता है क्योंकि समीक्षा होनी चाहिए क्रिकेट के ऊपर, चर्चाएं होनी चाहिए, नाके नाके पर चर्चाएं होती रहती है। आरपीएल में कौन सी टीम क्या कर रही है, कौन सी टीम कहां पर यूटर्न हासिल कर जीती। वातावरण देखिए, मैंने पहले ही कहा था मंगेश वाकड़ेकर सर कि सच्चे मन और लगन से कोई काम करने का उद्देश्य अगर आपके मन में हो तो ईश्वर भी आपका साथ देता है। टकले साहब यहां पर आ चुके हैं, बेस्ट फील्डर के लिए उन्होंने बाइसिकल दी है।
गेंदबाज अंगद पाटिल, सामने है अरमान शेख। ये ओवर नंबर दूसरा जहां पर 3 खिलाड़ी होंगे 30 गज दायरे के बाहर। सीधे बल्ले से इस गेंद को खेला गया, गेंद को चीर पाएगी लॉन्ग ऑन की बाउंड्री, और गेंद ने चीरा लॉन्ग ऑन बाउंड्री को, और ये मिले अरमान शेख को 4 रन। 4 रनों से 12 पे पहुंचता हुआ टोटल। अरमान शेख का रुके रहना जरूरी है टीम आदित्य 11 काशीद के लिए, परवेज बेलोसे के लिए, प्रदीप मुकादम के लिए। वही दूसरी तरफ उस्मान पटेल ये चाहेंगे कि इनका विकेट निकाला जाए, क्योंकि एक लंबी इनिंग खेलने की ताकत है इनमें। स्टेप आउट करके मारने की कोशिश की थी, लेंथ को छोटा किया, और मैं अजय जी भोईर जो I11 के सपोर्ट में यहां पर आए हैं उनसे मैं गुजारिश करना चाहूंगा कि इस मंच पर वो आए। उन्होंने कहा भाई थोड़ा हमारा मैच अच्छा जाने दीजिए, फिर हम जरूर स्टेज पे आएंगे। बारह पे आता हुआ टोटल। जानते हैं 60 के ऊपर अगर ये टीम चली गई तो सामने वाली टीम के पास भी नरेश ठोमरे हैं। रिवर्स दागने की कोशिश, लेकिन ये ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर। व्हाइट बॉल का इशारा, और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल पहुंचता हुआ 13 रन। इस गेंद को निकाला, लेकिन कवर्स मौजूद है। खिलाड़ी व्यावसायिक होने के कारण एक दूसरे की ताकत, एक दूसरे की कमजोरी को जानते हैं। जैसे फील्ड सेट की हुई है वैसी गेंदबाजी हो रही है अंगद पाटिल की, क्योंकि गेंदबाजों का पहले सत्र में अच्छा करना जरूरी है, क्योंकि सुबह का सत्र है। जो टॉस जीतने की लड़ाई थी वो उस्मान ने जीती है सुबह के सत्र में। ऐसे में गेंदबाजों के पास एक बेनिफिट रहता है, ठंड का माहौल है, और मैदान उतना ज्यादा ग्राउंड ट्रैवल नहीं होता गेंद अगर अच्छी लाइन और लेंथ से गेंदबाजी करे तो। ये देखिए इस गेंद को खेला, गेंद हवा में, और इसी के साथ प्रसाद पाटिल के पारी का अंत होता हुआ। विकेट नंबर 3 की पोजीशन पर कौन आएंगे? ये ओवर नंबर चल रहा है दूसरा। 1 विकेट के नुकसान पर 13 रन खेल रही है आदित्य 11 काशीद। 14 सफलता मिली उस्मान एंड कंपनी को, I11 को, कैलाश दादा भाद्रे को। 14 पे 1.4। इस ओवर की 4 गेंदों का खेल अभी समाप्त हो चुका है। 2 गेंदों का खेल अभी भी शेष है, और विकेट नंबर 3 की पोजीशन पर आ चुके हैं इस टीम के कप्तान, पेंट क्रिकेट के बाहुबली सुशांत मोकल, रायगढ़ भूषण पुरस्कार प्राप्त क्रिकेट क्षेत्र में। बग्गेची वाकड़ीकर देखिए समय के पाबंद है, पंक्चुअलिटी है उनके किसी भी प्रोग्राम में। जिला स्तरीय कबड्डी मैचेस जब मैंने की थी तो केदारलाल जैसे खिलाड़ी के ऊपर कमेंट्स करने का उन्होंने मुझे मौका दिया था। तो ये होता है, कई सालों का प्यार है हमारा। उन्होंने मुझे कहा था 7:30 बजे आपको पहुंचना है, मैं 7 बजे पहुंच गया। ये देखिए कपिल बारवे, थोड़ा सा वजन कम करने की जरूरत है मेरे ख्याल से। पंद्रह रन 1 विकेट के नुकसान पे। अंगद पाटिल काफी अच्छी लाइन और लेंथ भरी गेंदबाजी हो रही है। इस ओवर की आखिरी गेंद मुकाबला करेंगे अरमान शेख। राइट आर्म राउंड विकेट आ चुके हैं अंगद पाटिल।
रिवर्स दागने की कोशिश लेकिन कामयाब नहीं हुए। 2 ओवर का खेल समाप्त। 7.5 की औसत से 15 रन। यहां पर एक्सेलेटर पर ताव देना होगा। सुशांत मोगल को यह दिखाना होगा कि उन्हें पेंट क्रिकेट का बाहुबली क्यों कहा जाता है। एक लंबे इनिंग के लिए मैं जाना परिचित क्यों हूं, यह दिखाना होगा अरमान शेख को। आदित्य 11 काशिद को अगर रन बनाने हैं अच्छे, धूप पूरी तरह से मैदान पर खिल चुकी है। 15 रन एक थोड़ी सी हल्की सी फुल टॉस हमें गेंद नजर आई, लेकिन उसका ज्यादा फायदा नहीं उठा पाए सुशांत मोगल। 16 पे 1 भाग्यज जी वाकड़ीकर ने यह डिक्लेयर किया है सुपर 4 में जो इनामों के लिए जो टीमें खेलेगी, मैन ऑफ द सीरीज के तौर पर जो क्विट कार है वहां पर नंबर्स गिने जाएंगे आपके सुपर 4। सीधे बल्ले से अरमान ने हमारी तरफ खेला है। 1 बाउंस, लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच 4 रन। मंगेश दादाचं आयोजन अलग, लाखात एक मंगेश दादाचं आयोजन अलग। आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग। रायगढ़ प्रीमियर लीग की आवाज गूंज रही है। कई कारपोरेटर ऑफिस में आज छुट्टी होने के बावजूद भी कर्मचारी इकट्ठा होकर टीवी स्क्रीन पर इस उस्मान पटेल और सुशांत मोगल के मैच का मजा ले रहे हैं चाय और नाश्ते के साथ। ये क्रेज है रायगढ़ प्रीमियर लीग की। अरमान शेख जो 7 गेंदों में 10 रन बनाकर खेल रहे हैं। लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर उन्होंने अभी 4 दागे थे। फिर से एक बार लॉन्ग ऑफ के बीच, लेकिन ये ऊंची हवा में गेंद ज्यादा देर तक रही। लॉन्ग ऑन के खिलाड़ी को मौका मिला और उन्होंने इस कैच को लपका अजय भादो से। ओवे कैंप का ये खिलाड़ी जिन्होंने इस कैच को लपका। ओवर नंबर चल रहा है तीसरा, 20 पे 2। विपरीत परिस्थितियों में खेल रही है आदित्य 11 काशिद नंबर 4 पर पहुंच चुके हैं। कड़वे के प्रसाद पाटिल बाएं हाथ के एक बेहतरीन ऑलराउंडर। कड़वे गांव ने जितनी भी ग्रामीण में ट्रॉफी जीती है ना, उसमें एक अहम रोल निभाया है सुशांत मोगल और प्रसाद पाटिल कड़वे, इन दोनों ने। तो ऐसे में इन दोनों को ही अब अपने आदित्य 11 काशिद के लिए एक साझेदारी निभानी होगी। जिस तरह गांव के क्रिकेट को उन्होंने रायगढ़ टेनिस क्षितिज पर पहुंचाया है, उसी तरह रनों के अंबार के लिए इन दोनों को प्रयास करना होगा।
20 पे 2 पूरा अपना क्रिकेटिंग स्किल जो है मैदान के अंदर उस्मान लगा रहे हैं। रायगढ़ के 3-4 कप्तान ऐसे हैं जिनको सर्वश्रेष्ठ कप्तानों में से एक माना जाता है। आकाश तारेकर, विशाल जीतेकर, योगेश पेड़कर, संजय सोलंकी। ग्रामीण में अगर बात की जाए सीजन 21 और 22 की तो तेजस म्हात्रे जिन्होंने अव्वल पोजीशन पर पहुंचाया अपनी टीम जीवदानी स्पोर्ट्स बामन डोंगरी को। बीस पे 2 5वें ओवर के बाद हम टॉस करेंगे अगले मैच का। श्री समर्थ स्पोर्ट्स कंजाड़े जिनके कप्तान है प्रमोद घरत, श्री शव वॉरियर्स जिनके कप्तान है प्रसाद घरत, लेकिन ये ऑफ स्टंप के काफी बाहर। सुबह सुबह नीरज राणावत सर को एक्सरसाइज करने का मौका, जमीन से आते हुए समांतर व्हाइट बॉल का हुआ इशारा और रन पहुंच चुके हैं 21 पे। विकेटें जा चुकी है 2। सीधा खेला गेंद हवा में, अंगद पाटिल उस गेंद के नीचे क्या पहुंच पाएंगे, लेकिन अंगद पाटिल ने ये देखा मैं गेंद के नीचे तो नहीं पहुंच सकता, लेकिन अपनी टीम के लिए 4 या 6 जरूर बचाऊंगा। नजर नहीं आ रही थी सूरज की सुबह की जो किरणें हैं उन्होंने उनको परेशान किया, लेकिन फिर भी गेंद को जिस अंदाज से उन्होंने फील्ड किया तालियां तो बनती है अंगद पाटिल के लिए। 3 रन बचाए उन्होंने, क्योंकि अगर वो गेंद को फील्ड न करते तो 1 बाउंस ये 4 जरूर जा सकता था। सुनील जी पाटिल हमारे अंपायर आज के दिन के वो भी यहां पर आ चुके हैं, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। बाईस पे 2 सुपर 16। ये हल्के हाथों से खेला, लेकिन क्या मैं 1 बाउंस सीधा 4। सुशांत मोगल अब समझ बूझ भरी बल्लेबाजी हो रही है, क्योंकि वो जानते हैं इस ओवर के बाद भी 2 ओवर है और उनमें छक्के लगाने की ताकत है। एक ओवर में 3-4 छक्के लगाने की ताकत जरूर है। टोटल अगर 60 तक ये पहुंचाते हैं, 26 तो यहां पर बन चुके हैं, लेकिन ओवर नंबर ये तीसरा है। यहां पर कम से कम 30 तक पहुंचना चाहिए था, ताकि अगले 2 ओवर में 30 तक ये टीम पहुंच सके। स्ट्रेटेजी तो यही होनी चाहिए। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिला। 27 में आता हुआ टोटल अब देखना यह होगा। उस्मान पटेल के पास 2 ऑप्शन है, एक अंगद, दूसरा प्रसन्न पाटिल। किस गेंदबाज से वो जाएंगे ओवर नंबर, किसी एक गेंदबाज के लिए जो 2 ओवर है उसका स्पेल पूरा करने का मौका वो किसे देंगे। सत्ताईस में टोटल। ज्यादा टीम मीटिंग नहीं लेनी चाहिए, थोड़ा बहुत सोच विचार। तो देखना ये होगा, अंगद पाटिल के साथ ही जाना पसंद किया क्योंकि एक्सपीरियंस है। रेस्ट ऑफ महाराष्ट्र और जब रायगढ़ का मैच हुआ तो 6 गेंदों में 9 रन बचाए थे उन्होंने रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी में। अनुभव ही आपके जीवन का सबसे बड़ा अध्यापक होता है। मंगेश वाकड़ीकर साहब की चर्चा तो आज पूरे रायगढ़ में हो रही है। रायगढ़ के हर चाय की स्टॉल पे जहां पर लोग चर्चा कर रहे हैं कि आरपीएल कौन जीतेगा। कल जब मैंने यहां से ट्रैवल किया, हालांकि मैं बस से ट्रैवल करता हूं, यहां से मुझे पहले पलसमा फाटा तक जाना होता है, वहां पर भी कई ग्रुप मुझे नजर आए ये चर्चा करते हुए कि भाई कौन जीतेगा इस साल का आरपीएल जिसे ऑर्गेनाइज किया है मंगेश जी वाकड़ीकर। फिर मुझे एक 2 व्हीलर मिली, मैं शिड़ुंग तक गया,
वहां पर भी उस नाके पर राम शाम का जो वड़ा पाव है, खाते खाते लोग ये चर्चा कर रहे थे इस साल बाजी कौन मार लेगा। फिर ये होना चाहिए, टूर्नामेंट की क्रेज इस तरह की होनी चाहिए जिसकी हर नाके पर हर गांव पे चर्चा हो, हर नाके पर हर गांव में चर्चा हो। अंगद पाटिल अपने स्पेल का दूसरा, एक रन जरूर मिला लेग बाय के तौर पर। संतोष चौधरी ने कहा कि यह गेंद शायद ऑफ स्टंप को छोड़ती हुई नजर आ रही थी। 28 पे आता हुआ टोटल। तमाम दर्शकों का फिर से एक बार मैं स्वागत करना चाहूंगा आरपीएल सीजन 3 का महासंग्राम। देखिए हमें नजर आ रहा है इस आरपीएल में अचानक मित्र मंडल के सभी मेंबर्स मेहनत करते हुए, लेकिन खास मेहनत जिन्होंने की मंगेश जी वाकड़ीकर, सुशांत वेदक, उसके साथ साथ संतोष चौधरी और 24 लाइव इवेंट की पूरी टीम और डीजे। आठ बज के 10 मिनट पर पहली गेंद गिरी थी 28 पे 2। ये एज लगा, शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी, मैं तो बाल बाल बचे अंगद पाटिल, क्योंकि प्रसाद पाटिल उतना अच्छा खेल नहीं पाए इस गेंद को जितना अच्छा खेलने की कैपेबिलिटी है, उनमें कैपेसिटी है, उतना अच्छा खेल नहीं पाए। एक रन आया, 29 पे आता हुआ टोटल। 10 गेंदों का खेल अभी भी शेष है। और लेकिन ये बढ़िया फील्डिंग, भले ही ये कैच ना लिया गया हो लेकिन बढ़िया फील्डिंग। अगर वो फील्डर अगर बीट होते तो ये 4 रन जरूर मिलते। और ये गेंद थोड़ी सी सुशांत ने भी गलती की। तीस रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 9 गेंदों का खेल इस इनिंग का शेष है। रोक के रखा है 11 ओवर के गेंदबाजों ने। ऐसा लगा था कि सुबह के सत्र में यहां पर रन बनते हैं 60-70 जरूर बनेंगे, लेकिन इस बार प्रसाद पाटिल, इससे पहली वाली गेंद पर उन्होंने गलती की थी लेकिन इस गेंद पर कोई गलती नहीं की, सीधा दे मारा फाइन लेग बाउंड्री के बाहर 6 रन। टोटल आता हुआ 36। आवाज घुमणार रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग। 36 पे 2। अब धीरे धीरे इसे छक्के ने एक संजीवनी दी है। 55 का उद्देश्य होना चाहिए। आने वाले 8 गेंदों में कम से कम 20 रनों को ढूंढना जरूरी है। टीम आदित्य 11 काशीद को पर मिलेगा महज 1 ही रन। 37 में आता हुआ टोटल। क्या आने वाले ओवर में 13 आएंगे, टोटल पहुंचेगा 50 या 20 आएंगे और टोटल पहुंचेगा 60 के करीब, 55 के ऊपर 57। हाँ, तो टॉस के लिए मैं श्री समर्थ करंजाड़े के कप्तान प्रमोद घरत से मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो तैयार रहे। इस ओवर के बाद अब दोनों टीमों के बीच टॉस किया जाएगा। श्री शाहू वॉरियर्स के प्रसाद घरत। आखिरी ओवर, ये ओवर काफी क्रूशियल है, उस्मान भी जानते हैं ये ओवर उनके लिए क्रूशियल है। यहां पर गेंदबाज ने अगर 4-5 रन वाला ओवर किया तो 37 रन 2 विकेटों के नुकसान पर 37 धावा, 37 रन आफ्टर 4 ओवर।
प्रथम, गेंदबाज प्रथम, इनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। यहां पर अगर वो अच्छा करेंगे तो 50 के अंदर रोकने का मौका मिलेगा और उस्मान को माइंड गेम खेलने का मौका मिलेगा कि कहां पर वो मारे, कहां पर सम्मान दे। अंगद पाटिल अपने गेंदबाज को बताते हुए, भाई ये एक ओवर आप अच्छा करो, जो हम 3 गेंदबाजों ने किया है अब तक इनको रोक के रखा है, आप भी वैसे ही रोक के रखो। कैलाश दादा म्हात्रे की प्रतिष्ठा दांव पर लगी है सुपर 16 में। वहीं दूसरी तरफ सुशांत मोगल ये सोच रहे होंगे कि परवेज बेलो से और प्रदीप मुकादम के लिए मैं अपने जीवन का सर्वश्रेष्ठ क्रिकेट खेलूंगा इस आखिरी ओवर में। ये व्हाइट बॉल आ चुका है, 38 पे आता हुआ टोटल। नीरज राणावत सर का इशारा। लेफ्ट आर्म, ये एक और व्हाइट बॉल करार दिया जा चुका है नीरज राणावत द्वारा। 39 पे आता हुआ टोटल। जो दबाव है बाएं हाथ के बल्लेबाज का स्ट्राइक पे होने का, उसे झेल नहीं पा रहे शायद प्रथम। लेकिन कभी कभी आपके सामने परिस्थितियां विपरीत होती है और परिस्थितियां अनुकूल करने के लिए आपको संघर्ष करना जरूरी है। और यह ऊंचा खेला, क्या गेंद हवा में है, लेकिन खराब फील्डिंग हुई वहां पे। 4 रन मिलेंगे, 39 बनेंगे 43। रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग। 6 गेंदों में 13 रनों की एक शानदार पारी। 5 गेंदों का खेल अभी भी शेष है। 43 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। जो प्रोजेक्टेड टोटल मैंने बताया था 50 या 57। सीधे बल्ले से इस गेंद को खेला था, 1 रन जरूर मिलेगा लॉन्ग ऑफ क्षेत्र पर। दूसरा रन यहां पर पूरा करते हुए 43 और 1 शॉट, यानी कि 43 और 1 बनेगा 44। अंपायर नीरज राणावत की पैनी निगाहें। शॉट रन दिया उन्होंने, एक देखा, जांचा, परखा और उसके बाद नीरज राणावत साहब ने फैसला किया है। तो इस ओवर के बाद होगा टॉस और टॉस बॉक्स में होंगे हमारे साथी कमेंटेटर दीपक पाटिल और 2 कप्तान होंगे प्रसाद घरत और प्रमोद घरत। घरत और घरत के बीच होगी अगले मुकाबले की लड़ाई। और यह ऊंचा खेला, क्या गेंद होगी 6 रनों के लिए, लेकिन नहीं, बहुत ही बढ़िया कैच बॉडी बैलेंस के साथ लिया गया मिड विकेट क्षेत्र में उस्मान पटेल द्वारा। चवालीस रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। सुशांत मोगल अभी भी क्रीज पर डटे हुए हैं, लेकिन अंगद पाटिल की तारीफ करना चाहूंगा, उन्होंने 2 ओवर का स्पेल किया। साथ साथ प्रसन्न पाटिल जिन्होंने 1 ओवर का स्पेल किया और एक और गेंदबाज विवेक महात्रे ने 1 ओवर का स्पेल किया। चलिए प्रमोद घरत यहां पर आ चुके हैं। मैं प्रसाद घरत से गुजारिश करना चाहूंगा
कि आपको भी टॉस के लिए आना है। प्रसाद घरत, कंपलसरी चेसिंग है आज का नियम। स्कोर इज लेवल दो, क्योंकि सुपर 16 है। 8 मैचेस दिन के उजाले में खेलना है। आरपीएल का जो स्टैंडर्ड है वो स्टैंडर्ड बरकरार रखने के लिए यह फैसला किया है आरपीएल ऑर्गेनाइजर विद्यमान अध्यक्ष मंगेश वाकड़ीकर ने। और यह सीधा खेला लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच गेंद ट्रैवल कर रही है। 4 रनों का इशारा आता हुआ 44 और 4 बनेंगे 48। देव माद्रे जिनके पास वो काबिलियत है, 48 बन चुके हैं। आने वाली 2 गेंदों का खेल शेष है। 2 गेंदों में 2 रन आते हैं तो जो मैंने कहा था 50 वो बन सकते हैं, और 2 छक्के आते हैं तो जो मैंने कहा था 57 वो बन सकते हैं। और अगर डॉट निकली तो वहीं पे रुका हुआ टोटल 48। एक तो जरूर आ चुका है। 49 पे आधा हुआ टोटल। इस ओवर की आखिरी गेंद। इस सत्र की आखिरी गेंद, और यह ऊंचा खेला है। गेंद हवा में कैच होने की संभावना। और इसी के साथ सुशांत मोगल के पारी का भी अंत। इस ओवर में आए 12, लेकिन 50 का टारगेट कंपलसरी चेसिंग के तहत जरूर चेस करना पड़ेगा। उस्मान एंड कंपनी आई 11 ओवर के लिए अब नरेश ठोंबरे के 2 ओवर काफी क्रूशियल रहेंगे इस मैच में। उनके ऊपर अगर आक्रमण होता है तो यह टारगेट बिल्कुल आसान होगा। उनके ओवर्स में अगर वो विकेट्स निकाल के देते अपनी टीम को और इकोनॉमिकल औसतन गेंदबाजी करते तो यह मैच आखिरी ओवर तक चलेगा। टॉस के लिए बार बार मैं बुला रहा हूं। रायगढ़ प्रीमियर लीग। सुपर 16 के लिए किरण पवार 3 मैचेस में
तो स्क्रीन पर I11 ओवे की प्रारंभिक बल्लेबाजी की जोड़ी नजर आ रही है। शेर की झलक सबसे अलग रायगढ़ के टाइगर उस्मान पटेल और उनका साथ देंगे निकेश म्हात्रे। ओवे का ये खिलाड़ी हमारे जहीर पटेल और अशरफ पटेल ओवे के बेहतरीन दो हिंदी के कमेंटेटर। दीपक पाटिल होंगे अगले सत्र के लिए माइक्रोफोन पर। मनापासून स्वागत करतोय रायगड कार्यशो सर्वदा हे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण पडण्यासाठी आपण गणरायाला साकडं घालूया। महाराष्ट्राचा आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि या आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके ज्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेले या पुण्यनगरी शिरडोनमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत। नरेश ठोंबरे रायगड एक्सप्रेस यावेळेस मात्र ऑफस्टोमच्या बाहेर बरोबर लाईन ठेवले। चेंडूला कट करत असताना सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल चाललाय। निकेश म्हात्रे फ्रॉम ओवे, उस्मान पटेल एकाच विभागामधील दोनही खेळाडू आहेत आणि लगेचच स्ट्राईकला आपण पाहतोय खरं तर निकेशला आणि पहिले दोन चेंडू मात्र निर्धाव आलेत। टार्गेट आहे या मॅचमध्ये बरोबर 50 धावांचं। कालच्या दिवसामध्ये मात्र उस्मान पटेलच्या बॅटमधून अर्धशतक आपण पाहिलं होतं, त्यामुळे 50 धावा उस्मान राहिला तर नक्कीच पूर्ण होऊ शकतील। इथे मात्र बॉल वळवलाय तो अगदी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। दोन निर्धाव चेंडू नंतर उस्मान पटेल पुढे जाऊन काय टिप्स दिल्या आणि त्यानंतर मात्र आलाय हा पहिला चौकार। रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग। चौकारानं मात्र सुरुवात झाली I11 ओवे टीमची। निकेश म्हात्रे, संदीपजी म्हात्रे यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। गोलंदाज तयार नरेश ठोंबरे ओव्हर द विकेटनं यावेळेस मात्र बॅकफुटला जात असताना थोडासा फुल करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल झपकन आतमध्ये आला। इथून मात्र कोणता चान्स नव्हता आणि नरेश ठोंबरे सुद्धा तेवढाच ताकदवान आपण पाहतोय। गेले कित्येक वर्ष सातत्यानं रायगड टेनिस क्रिकेटमधील गोलंदाज म्हटले की नरेश ठोंबरेचं नाव मात्र आदरानं घेतलं जातं आणि तीच आदरयुक्त भीती सुद्धा फलंदाजांच्या मनामध्ये असते। चौकार जरूर आलाय, परंतु पुढच्या चेंडूवर मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय। आडवा पॅटनं खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टोमच्या बाहेरचा बॉल, प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं, मिसकूट झालं होतं। सिली मिडॉनच्या दिशेमध्ये रन मात्र मिळते एक। सिंगल रन होईल धावसंख्येमध्ये बदल। धावसंख्या 1 ने पुढे जात असताना स्कोर जाऊन पोहोचलाय तो 5 या आकड्यावर। 5 धावा धावफलकावर। थोडंसं संत गतीनं, कारण उस्मान पटेल आहे मैदानामध्ये आणि सकाळपासूनच अगदी मॉर्निंग पासून इव्हिनिंग पर्यंत कदाचित उस्मान पटेलचे चाहते आज मात्र नक्कीच 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हे सामने पाहण्याचा प्रयत्न करतील। परंतु एक पर्वणी मात्र त्यांच्या फॅन्सला सुद्धा मिळाले उस्मान पटेलच्या
की सकाळी उठल्या उठल्या मात्र त्याचा खेळ पाहायची ही नामी संधी. खूप चांगला बॉल होता. इथे मात्र जोरदार अपील पाहायला मिळते. यस, जोरदार अपील, लाऊड अपील फ्रॉम ऑल प्लेयर्स. यस, पंच इथे मात्र इशारा देतात, रेफर टू द टीव्ही अंपायर. 24 लाईव्ह इव्हेंटची टीम आता मात्र हा निर्णय पोहोचेल. परंतु उस्मान पटेलचा जेलासाठी मात्र ही अपील केली गेली. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल नरेश टोंबरेनं थोडासा वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर मात्र हलकासा गलीमध्ये ढकलण्याचा प्रयत्न उस्मानचा होता. परंतु त्याच वेळेला आता मात्र इथे क्वेश्चन पहिल्यांदा असेल की आउटसाइड एज घेतले की नाही, त्यानंतर बाउन्स झाल्यानंतर जेल टिपला गेलाय का, असे प्रश्न आता मात्र थर्ड अंपायर नीरज राणावत सरांच्या मनामध्ये सुद्धा असतील. सॉफ्ट कॉल, अंपायर सॉफ्ट कॉल काय असणार आहे, सॉफ्ट डिसिजन, इट्स आउट. आणि त्यानंतर आपण पाहूया कशा पद्धतीनं 24 लाईव्ह इव्हेंट्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये मात्र क्वालिटी काय असते हे 24 लाईव्ह इव्हेंट्सनं दाखवलंय. गेले आपण पाहतोय आठवडाभर ही स्पर्धा ज्या पद्धतीनं 24 लाईव्ह इव्हेंट्सनं टेलिकास्ट केले, सगळ्याच कॅमेरामॅनला आपण सॅल्यूट करूया. तुम्हाला प्रत्येक क्षण, प्रत्येक सेकंद सुद्धा मिस करू दिला नाही या स्पर्धेचा. आणि त्याचमुळे मात्र व्ह्यूवर सुद्धा बरेचसे, सबस्क्रायबर सुद्धा बरेचसे वाढलेत. इट्स आउट कॉल फ्रॉम थर्ड अंपायर उस्मान पटेल. यावेळेस मात्र खातही उघडत नाहीये आणि 0 या मनात क्रांतीवीर हे साऱ्यांच्या नसा नसामध्ये आता पेटू दे एकच आग, साऱ्यांच्या नसा नसामध्ये आता पेटू दे एकच आग. उस्मान पटेलचं बाद होणं, 50 धावा करायच्यात या मॅच मध्ये आणि त्याचं योगदान नसणं, खरं तर निराश झाले असेल संपूर्ण चाहता वर्ग, फॅन्स वर्ग. परंतु उस्मान विना मात्र ही लढाई आता मात्र लढावी लागेल I11 ओवे संघाच्या उर्वरित फलंदाजांना. निकेश म्हात्रे जरूर आहे, त्याच्या साथीला नवीन फलंदाज येतोय आदर्श घरत फ्रॉम इनामपुरी. तिसऱ्या स्थानावर दाखल झालाय. फार मोठी जबाबदारी आता मात्र खारघर विभागामधील या दोनही फलंदाजांवर असेल. परंतु त्याच वेळेला मात्र नरेश ठोंबरेनं मात्र जी उस्मान पटेलची विकेट घेतले ही बरंच काही सांगून जाणार आहे. कारण उस्मानच्या मनामध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं. अन्यथा अदरवाईज जेव्हा उस्मान बाद असतो स्वतःहून क्रीज सोडतो, त्यामुळे कुठेतरी आमच्या मनामध्ये सुद्धा तो डाऊट होता. त्यामुळं बऱ्याच वेळा पाहिले अंपायर्सला माहीत सुद्धा नसतं, अशा वेळेला मात्र उस्मान पटेलने क्रीज सोडलेत. परंतु कुठेतरी डाऊट असतो बऱ्याच वेळा, त्यामुळे तो सुद्धा थांबला आणि थर्ड अंपायरने मात्र आपलं काम चोख बजावलंय. प्रसादचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला स्लॉग स्वीप केलाय आणि बॉलला भिरकावून दिलाय. डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर हा गगनभेदी षटकार. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड. षटकार नक्कीच थोडंसं टेन्शन दूर करेल I11 ओवे टीमचं. कारण उस्मान पटेल बाद झाल्यानंतर पुढच्याच बॉलवर मात्र हा षटकार लगावलाय. तो निकेश म्हात्रे ओवे संघाचा फलंदाज आहे, ओवे गावचा खेळाडू आहे. तेवढाच आक्रमक आणि तेवढाच विध्वंसक इनिंग करण्यासाठी ओळखला जातो. परंतु आता मात्र सध्या स्थिती आपण पाहिली तर त्याच्यावर सुद्धा उस्मान पटेल बाद झाल्यानंतर एक जबाबदारी विशिष्ट प्रकारची येऊन पडले. प्रसादचा हा चेंडू इथून मात्र थोडासा वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न, पंच निघालेत बाहेर, त्यामुळे ऑब्व्हियसली द व्हाईट बॉलचा इशारा मात्र येईल. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल धावफलकामध्ये आणि धावसंख्या 1ने मार्गस्थ होत असताना आतापर्यंत 12 धावा, 12 रन्स ऑन द बोर्ड. लेफ्ट ऑफ द विकेटनं यावेळेस मात्र पाहायला गेलं तर पुन्हा एकदा थोडासा लो फुल टॉस होता वाईट, परंतु यावेळेस बॉल चाललाय का पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. निकेश म्हात्रे आता मात्र बरसतोय, ऐक येतोय दमदार चौकार.
क्रांतीवीरांच्या भूमीवरती जमली रायगड नगरी, क्रांतीवीरांच्या भूमीवरती जमली रायगड नगरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी, महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. पाटील आहे कळवे, कळवे या गावचा खेळाडू. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्हचा फटका बॉल अत्यंत वेगानं मात्र चाललाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आलाय, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला जरूर मिळाले, परंतु ज्या पद्धतीनं बॉल कनेक्ट करतोय, फुटवर्क मात्र चांगला पाहायला मिळालाय आतापर्यंत निकेशचा, आणि त्याचमुळे मात्र तो धावा सुद्धा उभारतोय I-11 ओवे टीमसाठी. त्याची धावसंख्या जर आपण पाहिली तर आतापर्यंत 8 बॉलमध्ये 17 धावांची खेळी साकारले निकेश म्हात्रेनं, आणि टीमची धावसंख्या नेऊन ठेवले ती 18वर. फार महत्वपूर्ण सिंहाचा वाटा मात्र उचललाय तो ओवे गावच्या या फलंदाजानं. प्रसाद पाटीलचं हे थोडंसं महागडं षटक, कारण पहिल्या षटकामध्ये उस्मान बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं थोडासा दडपणाखाली खेळेल I-11 ओवे संघ. यावेळेस मात्र फिरून खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर आउटसाइड एज घेतली आणि यष्टिरक्षकांना मात्र हा झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद, लागलाय दुसरा झटका. I-11 ओवे संघाचा सलामीवीर निकेश म्हात्रेच्या खेळीचा अंत. युग पुरुषांची दोन फलंदाज बाद झालेत, दोनही ओपनर्स आता मात्र पॅव्हलियनमध्ये आलेत. धावफलकावर धावा लागल्यात आतापर्यंत. I-11 ओवे संघ 50 धावांचा पाठलाग करत असताना 18 लॉस ऑफ 2 विकेट्स, 18 धावसंख्येवर 2 फलंदाज बाद झालेत. त्यामुळे इथून अजूनही जर विचार केला तर 50 धावा करायच्या आहेत म्हटलं तर अजूनही 20 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. आज संपूर्ण सगळे सामने 5 षटकांचे असतील. आतापर्यंत आपण मात्र सगळे 6 षटकांचे सामने खेळवले गेले, परंतु आज सुपर 6 नॉकआउट राऊंडला मात्र सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवर आल्या अली पटेल मात्र एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये होता, परंतु जी लाईन आणि लेंथ आहे ना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटची, जी मिडल स्टंपला बॉल टाकणं किंवा लेग स्टंपवरून मात्र बाहेरच्या बाजूला काढणं हे चांगलं जमतंय प्रसाद पाटीलला. आणि त्याचमुळे मात्र मागचा चेंडू आपण पाहिला तर त्याच्यापूर्वीचा निकेश म्हात्रेची मात्र एज घेऊन बॉल गेला, त्यामुळे कुठेतरी जो अँगल मात्र क्रिएट केला जातोय. समोरच्या दिशेला सुपर ऑफ ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. उस्मान बाद झाला म्हणून काय झालं, मी मात्र मैदानामध्ये आहे आणि हेच सुतोवाच अली पटेलने देत असताना ठोकलाय हा दणदणीत षटकार. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. हे व्ही शेप मध्ये खेळणं आहे ना आजकाल सगळेजण विसरून गेलेत, परंतु ती छबी रायगडचा टायगर आपण उस्मान पटेलला म्हणतोय, परंतु त्याचंच प्रतिबिंब तेच थोडंसं स्वरूप मात्र पाहायला मिळतंय त्या अली पटेलच्या बॅटिंगमधून. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 वर 2, 24 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 26 धावांची आवश्यकता. 26 रिक्वायर्ड. आज कोणतीही सुपर ओव्हर नसेल सामना टाय झाला तर, त्यामुळे कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा आजच्या दिवशी नियम असणार आहे. आजपर्यंत आपण मात्र सगळे लीगमधले सामने होते जे सुपर ओव्हरवर आपण नेत होतो जर सामना बरोबरीमध्ये सुटत असेल तर, परंतु आज मात्र सुपर ओव्हर नसेल, तुम्हाला कंपल्सरी चेस करावा लागेल. त्यामुळं I-11 ओवे टीम जिंकण्यासाठी 26 धावांची अजूनही गरज आहे. एक चांगलं षटक हवं आहे
एक चांगलं षटक हवंय आदित्य 11 काशी या टीमला आणि नरेश ठोंबरेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. फोर्थ विकेटनं हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. खासियत आहे यावेळेस मात्र नरेश ठोंबरे आणि यासाठीच ओळखला जातो. रायगड एक्सप्रेस या नावानं सुद्धा या खेळाडूला ओळखलं जातं. महेशजी उरणकर यांचे या ठिकाणी आगमन झाले. महेश स्पोर्ट्सचे ओनर आणि आता मात्र त्यांचा संघ मैदानामध्ये दिसेल. फोर्थ विकेटनं पुन्हा एकदा लो फुल टॉस बॉल समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला मात्र फिल्डिंग चांगली होते. एकच जाब येईल त्या ठिकाणी. सिंगल रन. नरेश ठोंबरेचं मी कौतुक करेन. पहिल्याही षटकामध्ये मात्र अगदी दमदार परफॉर्मन्स दिला. फक्त 5 जाबा देत असताना उस्मान पटेल सारख्या दिग्गज फलंदाजाची विकेट. विनोदजी भोईर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. भाऊ आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे RPL मध्ये, क्रिकेट प्रीमियर लीग. संदीपजी म्हात्रे यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. यावेळेस प्रॉपर टायमिंग नव्हतं परंतु तरी सुद्धा चेंडू येतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अलीला मिळेल 1 धाव. नरेश ठोंबरेचं षटक खेळणं थोडंसं आव्हानात्मक असणार आहे कारण हे एक षटक आहे ते थोडंसं मी म्हणेन ना कसोटी पाहिली जाईल, थोडीशी परीक्षा घेईल आई 11 ओवेस संघाची. आणि हे त्याच वेळेला मात्र आदित्य 11 काशी संघासाठी तेवढं गरजेचं सुद्धा आहे कारण या ओव्हरमध्ये काही झालं तरी विकेटच्या बरोबर कमी धावा जाणं फार गरजेचं. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय कव्हर क्षेत्रामध्ये. फिल्डर आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला त्यामुळं तिथे मिळेल मात्र सिंगल. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. नरेश ठोंबरे हे षटक टाकतोय परंतु आतापर्यंत विचार केला तर नरेशच्या पहिल्या 4 चेंडूंमध्ये 3च धावा आल्यात आणि त्यासाठीच मात्र हे गोलंदाज का महान आहेत आणि त्याची प्रचिती मात्र या मैदानावर पुन्हा एकदा पाहायला मिळते. यावेळेचा हा चेंडू इथे मात्र थोडासा दिशा भरकटली नरेश ठोंबरेची. थोडासा वेगावर नियंत्रण नव्हतं. हा चेंडू पाहिला तर आणि लगेचच मात्र स्वैर मारा फाईट बॉलचा इशारा मात्र आलाय त्यामुळं एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. नरेश ठोंबरे खूप चांगली बॉलिंग करतोय. वेग आहे, वेगाबरोबर तेवढंच चांगलंसं नियंत्रण, त्याच वेळेला मात्र चेंडू कट करण्याचं सामर्थ्य, त्याच वेळेला वाईट यॉर्कर असतील, यॉर्कर चेंडू असतील, असे भिन्न भिन्न पद्धतीचे चेंडू टाकून मात्र फलंदाजांना त्रस्त करणं हे नरेश ठोंबरेचं काम आहे. यावेळेस स्क्रीन बोर्ड यॉर्क केलं होतं, कोणतीच संधी नव्हती. अली पटेलचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. लागलाय आणखीन एक मोठा झटका. आई 11 ओवेस संघाचा तडाकेबंद फलंदाज अली पटेल बॅक टू द डगआउट. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. तर अली पटेल बाद झालाय आणि त्याच्या जागेवर आता मात्र येतोय अजय भातोसे ओवेकॅम. गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. उस्मान पटेल बाद झालाय. अली पटेल परतलाय. सुरुवात चांगली गेली होती निकेश म्हात्रेनं. संघाला मात्र खूप महत्त्वपूर्ण योगदान दिलं, तोही परतलाय. गोलंदाज नरेश 6 बॉल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं लाईन आणि लेंथ आहे ना ही अगदी प्रॉपर असते. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडूला ठेवणं, त्याचबरोबर हलकासा कट करणं, थोडासा फलंदाजांपासून दूर ठेवणं आणि याच्यामध्ये मात्र तो खरा उतरतोय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जात असताना 3 ओव्हरचा खेळ संपलाय. जे हवं होतं आदित्य 11 काशी टीमच्या कॅप्टनला ते मात्र झालंय या ओव्हरमध्ये. 28 धावा धाव फलकावर, 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये उर्वरित 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. दीपक पाटील सर, आपण नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे वळणार आहोत. प्रमोद घरत, श्री समर्थ करंजाडे, मी प्रसाद घरत ही आलाय, शाहू वॉरियरचं कर्णधार.
बारा चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी, त्यामुळे लढाई संपलेली नाहीये. किंबहुना कदाचित शेवटच्या चेंडूवर मात्र या सामन्याचा रिझल्ट लागू शकतं. नरेश ठोंबरेची 2 षटकं आपण पाहिली तर 2 ओव्हर्समध्ये फक्त 9 धावा दिल्यात आणि 2 हॅलो. महत्वपूर्ण सफलता. साई एकविराचे मालक योगेशजी वाजेकर यांच्या शुभ हस्ते खरं तर मंगेशजी वाकडेकर यांचा 16 डिसेंबरला जे हॉटेल ओपनिंग होणार आहे त्याचे पार्टनर त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. टेल अ कॉल प्रमोद घरत तर प्रमोद घरात याने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रमोद काय निर्णय असेल, कारण मॅच सुरू आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो प्रसाद या मॅच साठी, कारण समोर ग्राउंडवर सुपर 16 ची मॅच सुरू आहे. दैव देतं आणि कर्म नेतं अशीच परिस्थिती मात्र मैदानामध्ये. सुशांत मोकलला किंबहुना पहिल्या चेंडूवर मात्र सफलता मिळाली असती, परंतु एवढा सहजतेनं सोप्पा झेल, बराचसा वेळ होता त्या ठिकाणी. प्रसाद त्या ठिकाणी होता, परंतु काय घडलंय, ही नामी संधी होती. 1 2 3 वेळा मात्र त्यानं प्रयत्न जरूर केला, परंतु मी म्हणेन थोडंसं लेझीनेस आपण म्हणतो सकाळच्या सत्रामध्ये. परंतु या मॅचमध्ये असा कोणताही प्रकार घडला, एखादी क्षुल्लक चुकी स्पर्धेच्या बाहेर नेऊ शकते. इथे मात्र टोलवलाय बॉल ऑन साईडला आणि फलंदाज होतोय बाद. आणखीन एक सफलता मात्र मिळवत असताना इथे मात्र सुशांत मोकल कळबेगावचा खेळाडू महत्वपूर्ण विकेट मात्र आपल्या टीमसाठी मिळवतोय. फलंदाज बाद, चौथा हादरा. हे नकात प्रसाद घरात नवीन फलंदाज कपिल पारवे फ्रॉम रांजणपाडा. I11 ओवे संघाच्या स्क्वॉडमध्ये बरेचसे खेळाडू तुम्हाला खारघर विभागामधले पाहायला मिळतील. सुशांत मोकलला मात्र सफलता, पहिल्या चेंडूवर झेल सुटला होता, परंतु त्यानंतर मात्र लगेचच कमबॅक पुन्हा एकदा करत असताना, कारण सुशांतला माहिती आहे या मॅचमध्ये एखादा झेल चुकीचं क्षेत्ररक्षण मात्र तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर नेऊ शकतं. कारण इथून मात्र नॉकआउट राऊंड आहे. जिंकलात तर मात्र या स्पर्धेमध्ये टिकून राहाल आणि पराभूत झाला तर मात्र तुम्हाला तब्बल 1 वर्ष रायगड प्रीमियर लीगची वाट पाहावी लागेल. सुशांतचा हा चेंडू यावेळेस मात्र थोडासा बाहेर बराचसा निघाला. पंच सुद्धा बाहेर निघून आम्हाला दर्शवतात इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मात्र. सुशांतची एक खासियत आपण पाहिली ना सुदर्शन, तर अगदी शॉर्ट रनअप आहे, परंतु त्याच वेळेला टप्पा पडल्यानंतर त्याच्यामध्ये जो बॉल टॉस होतो किंवा जो उसळी होते ना, त्याच उसळीवर मात्र मागच्या चेंडूवर मात्र फसला होता फलंदाज आणि मिसटायमिंग झालं होतं. त्यामुळे खासियत आहे सुशांत मोकलमध्ये. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र कपिल पारवेचा. बडॉनच्या दिशेमध्ये हा चेंडू चालला. इथून मात्र संकट आता मात्र ओढवून घेत असताना I11 ओव्हे संघ सुद्धा आता मात्र थोडेसे धाबे दणाणले असतील, कारण इथून मात्र साधा सरळ सोप्पा गेम राहिलेला नाहीये असं वाटत होतं जेव्हा निकेश मात्रे मैदानावर खेळत होता. त्याचा खेळ पाहून सारे जण मी तर म्हणेन भारावून गेले होते. त्याच वेळेला I11 ओव्हे संघ हा सामना सहजतेनं जिंकेल असं वाटत असतानाच मात्र आडवा झाला तो नरेश ठोंबरे आणि त्याची गोलंदाजी आपण साऱ्यांनीच पाहिली. इट्स आउटसाइड एज. आणखीन एक फलंदाज सुशांत मोकल टिपतोय आणि फलंदाज बाद होतोय आदर्श घरत. यावेळेस आणखीन एक मोठा झटका. I11 ओव्हे संघ आता मात्र वाढलंय टेन्शन आणि फक्त टेन्शन. चर्चा आहे जोरात.
बॉलिंग केले. सुशांत मोकलनं खरंच मी तर म्हणेन प्रभावित केले आपल्या गोलंदाजीमधून. 2 फलंदाजांना बाद केलं आतापर्यंत. हे षटक जर पाहिलं तर फक्त 3 धावा आल्यात आणि हे समीकरण जे राहिलंय 8 चेंडू आणि 19 धावांची गरज. 19 रिक्वायर्ड रिमेनिंग 8. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज साठी जी 4 व्हीलर आहे मंगेशजी वाकडीकर ज्यांनी पुरस्कृत केले. खरं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि फक्त त्यांच्या माध्यमातून 4 व्हीलर दिली जाणार आहे. आणि त्याच वेळेला जे संघ सुपर 4 मध्ये दाखल होतील त्या सुपर 4 मधील एका खेळाडूला मात्र ती 4 व्हीलर. उद्याच्या दिवशी आपल्याला कळेल कोणाचं स्वप्न मात्र साकार होईल, कोणाचं ड्रीम खरं तर सत्यात उतरणार आहे. परंतु त्यासाठी मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. पहिल्यांदाच एवढं मोठं पारितोषिक मात्र रायगड प्रीमियर लीगच्या निमित्तानं प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी पाहायला मिळत आहे. परंतु मॅचकडे कॉन्सन्ट्रेट करूया. 8 चेंडू आणि अजून 19 धावांची गरज आहे. सुशांत मोकल येतोय समोर. अंगदसाठी हा बॉल यावेळेस थोडासा शफल होऊन क्रॉस खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक निर्धाव चेंडू. मागचं षटक टाकलं नरेश ठोंबरेनं आणि त्यानंतर मात्र खेळ पालटला आणि सुशांत मोकल का क्या कहना. रायगड भूषण खऱ्या अर्थानं या रायगडचा सितारा का आहे तो आता मात्र गोलंदाजीतून दाखवतोय. पुन्हा एकदा क्रॉस खेळण्याचा प्रयत्न. इथे फलंदाज बाद. अंगद पाटील फ्रॉम इनामपुरी हाही फलंदाज बाद होतोय. आणि आई रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. आल्या पावली माघारी फिरलाय. निराश करतोय अंगद पाटील आपल्या चाहत्यांना. आणि इथून मात्र आपण पाहतोय पिंक जर्सी पिंक आर्मी मैदानामध्ये आता मात्र बलाढ्य स्थितीमध्ये. टार्गेट होतं 50 धावांचं 5 ओव्हर्समध्ये. या मैदानावर तसं पाहायला गेलं तर फार कठीण नव्हतं, कारण ज्या पद्धतीनं फलंदाजांना सहाय्य करत आले खेळपट्टी आणि त्याच पद्धतीनं आउटफील्ड जी फास्ट आहे. परंतु उस्मान पटेलचं शून्यावर बाद होणं संघाला परवडणारं नव्हतं. निकेश मात्रेनं एकट्यानं प्रतिकार केला आतापर्यंत या मॅचमध्ये. परंतु आता हा सामना आलाय कुठे. 6 चेंडू आणि तब्बल 19 धावांची आवश्यकता. 18 चेंडूंमध्ये जर पाहायला गेलं तर तब्बल 26 धावांची आवश्यकता होती आणि आता मात्र 6 चेंडू 19 धावा. कंपल्सरी चेस आहे आई 11 ओव्हर टीम तुम्हाला, त्यामुळे 19 कराव्याच लागतील. कपिल पारवे जरूर मैदानामध्ये आहे. कपिल पारवे म्हटला की आजपर्यंत अशा अनेक लढती आम्हाला आठवतात आणि त्याच वेळेला मात्र कपिल पारवेचे ते लांब लचक षटकार सुद्धा आठवतात. परंतु आता मात्र थोडंसं दडपण असणार आहे. या दडपणाचा सामना कशा पद्धतीनं करणार कपिल पारवे याकडे सुद्धा लक्ष लागलंय. क्षमता जरूर आहे परंतु क्षमता आता मात्र सिद्ध करण्याची वेळ आली. गोलंदाजी मार्कवर 5वं आणि अंतिम षटक घेऊन सज्ज होतोय मनीष मोकल. मनीष मोकल तर नॉन स्ट्राईक एंडला नवीन जाणारा फलंदाज आकाश सोरगे हा एक असा फलंदाज आहे काहीही करू शकतो. त्यामुळे फलंदाजी स्ट्रॉंग आहे परंतु प्रेशर आता मात्र वाढलंय. 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 19 धावा. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. डेड बॉलचा इशारा येत असताना आज सुपर ओव्हर खेळवली जाणार नाहीये. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर मात्र आदित्य 11 काशीद संघाला विजय दिला जाईल. गोलंदाज तयार मनीष मोकल. आडवा पाटनं खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र कपिल पारवे टॉट मिस करतोय त्यामुळं प्रत्येक निर्धाव चेंडू टेन्शन वाढवतोय. आई 11 उभे संघ खरं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या संघाची. 49 पर्यंत मात्र रोखलं होतं सकाळच्या सत्रामध्ये परंतु या 50 धावा काढत असताना आता मात्र घाम फुटलाय. तसं पाहायला गेलं तर जास्त ऊन मैदानावर नाहीये परंतु ज्या पद्धतीनं इथे दमछाक झाले आई 11 उभे संघाची. 5 चेंडू 19 धावा. कुठल्याही परिस्थितीमध्ये मात्र या चेंडूवर एखादा मोठा फटका येणं अनिवार्य झालंय. आकाश सोरगे जो बेलोलीचा फलंदाज आहे या खेळाडूकडे सुद्धा तेवढीच प्रचंड क्षमता आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मनीष मोकल तयार. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने बॉल काढला. इथे मात्र आकाशला माहिती आहे सिंगलच घेईल. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. 4 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 18 रिक्वायर्ड रिमेनिंग 4.
सामना जिंकणं आता मात्र चॅलेंजिंग आहे. मनीष मोकल समोर आहे आणि त्याच वेळेला मात्र आकाश सोरगे बेलवली गावचा सगळ्यात आक्रमक शैली असणारा फलंदाज ओळखला जातो. पाहूया या मैदानावर मात्र I11 ओवे संघासाठी मात्र ते सुखदायक क्षण, ते आनंदाचे क्षण आजच्या घडीला आकाश सोरगे हा फलंदाज देणार का? हा शिवरे अलिबागचा गोलंदाज मनीष मोकल, चला मात्र मी तर म्हणेन सुपर हिरो होण्याची संधी आली रायगड प्रीमियर लीग मध्ये. गोलंदाज तयार, लेफ्ट मुहूर्त विकेटनं थोडंसं रनअप मध्ये होतोय गडबड, कारण हे प्रेशर आहे. पाहायला गेलं तर प्रवीणजी दुगाडे सर, कारण हे दडपण जरूर जाणवतं. एवढी मोठी स्पर्धा आज संपूर्ण अलिबाग तालुका सुद्धा एकवटला असेल, डोळे लावून पाहत असेल मनीष मोकलची गोलंदाजी. आकाश सोरगे उडवतो या बॉलला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, आकाशाला गवसणी घालणारा हा बुलंदी षटकार. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. आता मात्र प्रेशर वाढलंय ते मनीष मोकलवर. 3 चेंडू आणि 12 धाबांची गरज आहे. आकाश सोरगे 24 लाईव्ह इव्हेंट्स तालुकानिहाय स्पर्धेमधील पाहायला गेलं तर 24 लाईव्ह इव्हेंट्स या टीम कडून खेळणारा हा खेळाडू आहे आणि 24 लाईव्ह इव्हेंटचं प्रक्षेपण सुद्धा सुरू आहे. ऑन स्ट्राईक आकाश सोरगे, मनीष मोकल आहे गोलंदाजी मार्कवर समोरच्या दिशेला, परंतु इथे मात्र लॉंग ऑफला झेल टिपला जातोय. आता मात्र थोड्याशा उरल्या सुरल्या अशा संपुष्टात येतात I11 ओवे संघ. खरं तर आकाश सोरगे 4 चेंडू खेळला असता तर नक्कीच काहीतरी वेगळा रिझल्ट करावी लागणार होती. दडपण दूर सारण्याचा प्रयत्न त्यानं पहिल्या चेंडूवर जरूर केला, परंतु आणखीन एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये लॉंग ऑफला मात्र एक सोपा झेल देऊन तो बाद होतोय. समीकरण मात्र शेवटचं 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. षटकार मिळाला असता. उस्मान पटेलचं शून्यावर बाद होणं संघाला परवडलेलं नाहीये. 1 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण मात्र मनीष मोकल का क्या कहना. शेवटच्या षटकामध्ये लास्ट बॉल 11 धावांची गरज आणि तोही चेंडू कनेक्ट झालेला नाहीये. सुपर 8 मध्ये दाखल होतोय आदित्य 11 काशीद मुरुडचा संघ रायगड प्रीमियर लीगच्या सुपर 8 मध्ये दाखल
50 धावांचं लक्ष होतं. आपण पाहतोय हा स्कोर कार्ड. खूप चांगली बॅटिंग आदित्य इलेव्हन काशी संघानं प्रसाद पाटीलनं केली होती. 14 धावा, अरमान शेख 10, सुशांत मोकल 8. त्याच वेळेला मात्र सुशांत मोकलनं जी गोलंदाजी केली, 1 षटक, 3 धावा, 2 फलंदाज बाद केले. परंतु 2 ओव्हर्समध्ये नरेश टोंबरेनं सुद्धा 9 धावा दिल्या, 2 फलंदाज बाद केलेत. प्रसाद पाटील गोलंदाजीमधून थोडासा महागडा ठरला होता आणि अशा पद्धतीनं आदित्य दाखल होणारा पहिला संघ आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच मानकरी ज्यानं 2 षटकं टाकली, फक्त 9 धावा देत असताना खऱ्या अर्थानं विजयाची मुहूर्तमेढ ज्या ठिकाणी रोवली गेली आणि 2 विकेट सुद्धा घेतल्या. रायगड एक्सप्रेस वेगाचा बेताज बादशाह नरेश ठोंबरे ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर अचानक मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतोय, कैलासजी वाजेकर, त्याचबरोबर कल्पेश वाजेकर, सूरज चौधरी, प्रतीक भोगी,